काल आपण बघितलं होतं बेन्झिल पेनिसिलिन, त्यालाच आपण म्हणतो पेनिसिलिन जी. आलं लक्षात. आज आपण पुढचा ड्रग बघणार आहोत, तो म्हणजे फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. काय बघणार आहोत? फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. तुम्हाला बेसिक माहिती माहिती फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनची कोणती असती सांगा? घरासारखं स्ट्रक्चर, बरोबर आहे. त्याला आपण कोणती माहिती म्हणत असतो? पेनम माहिती. डबल बॉन्ड ओ. ह्या ठिकाणी काय असतं? दुसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आणि तिसऱ्या पोझिशनला काय असतो? COOH ग्रुप. त्यालाच आपण नाव देतो. काय नाव आहे ह्या बेसिक मॉइटीचं? 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बोक्सिलिक ऍसिड. हे झालं या बेसिक मॉइटीचं नाव. तर नंबरिंग द्यायला 4, 5, 6, 7. सातव्या पोझिशनला काय अटॅच होतो? CONH ग्रुप, बरोबर आहे. आणि या CONH ला काय ग्रुप अटॅच होतो? R. आलं लक्षात. ते जर बेन्झिल पेनिसिलिन असेल तर तो R ग्रुप आपण कशाने रिप्लेस करतो बेन्झिल पेनिसिलिन मध्ये? अगदी बरोबर, बेन्झिन रिंग आणि त्याला CH2, बरोबर आहे, त्याने रिप्लेस करतो. तेच जर फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन असेल तर ते कशाने रिप्लेस करतो आपण? फिनॉक्झी म्हणजे बेन्झिन रिंग, त्याला ऑक्सिजन, हे झालं फिनॉक्झी मिथिल म्हणजे CH2. आलं लक्षात. फिनॉक्झी मिथिल ला हा R ग्रुप काय करतो? रिप्लेस करतो. म्हणून या पेनिसिलिनचं नाव काय? फिनॉक्झी मिथिल पेनिसिलिन. काय आहे? फिनॉक्झी मिथिल पेनिसिलिन. काय म्हणतो? कारण की R ग्रुप कोणत्या ग्रुपने रिप्लेस करतो? फिनॉक्झी मिथिल ग्रुपने रिप्लेस करतो. म्हणून त्याला नाव काय आहे? फिनॉक्झी मिथिल पेनिसिलिन. काय नाव आहे? फिनॉक्झी मिथिल पेनिसिलिन. तर चला मग आता याचं केमिकल नेम बघू. काय आहे केमिकल नेम त्याचं? बेसिक मॉइटी कोणती आहे ही? त्याला काय लिहिणार तुम्ही? 2,2 डायमिथिल 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बोक्सिलिक ऍसिड. और त्याला दुसरं नाव काय आहे? कोणतं ऍसिड म्हणतो त्याला आपण? अगदी बरोबर, कोणतं म्हणतो? पेनिसिलॅनिक ऍसिड. काय म्हणतो? पेनिसिलॅनिक ऍसिड. हे काय झालं? त्याची बेसिक मॉइटी. आता मला सांगा, बेसिक मॉइटीला कोणता ग्रुप अटॅच आहे? एवढा ग्रुप. कितव्या कार्बन ॲटमला? ह्या 6 नंबरच्या कार्बन ॲटमला. मग कसं लिहिणार? 6 इन ब्रॅकेट. नंबरिंग द्या 1,2. आलं लक्षात. ह्याला पूर्ण ह्याला नाव काय आहे? एवढ्या ग्रुपला कोणतं नाव आहे? ॲसिटामायडो. कोणतं आहे? ॲसिटामायडो. आपण काल बघितलं होतं. या ॲसिटामायडोच्या दुसऱ्या पोझिशनला 2' पोझिशनला काय अटॅच झालेला आहे? फिनॉक्झी ग्रुप. कोणता आहे? फिनॉक्झी ग्रुप. मग केमिकल नेम कसं लिहिणार? 2' फिनॉक्झी कॉमा ॲसिटामायडो ब्रॅकेट क्लोज 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बोक्सिलिक ऍसिड. किंवा याचं केमिकल नेम तुम्ही असेही लिहू शकता 6 इन ब्रॅकेट 2' फिनॉक्झी ॲसिटामायडो पेनिसिलॅनिक ऍसिड. हे काय झालं? फिनॉक्झी मिथिल पेनिसिलिनचं स्ट्रक्चर आणि त्याचं केमिकल नेम. कळते का? फक्त बेसिक मॉइटी सेम आहे, केमिकल नेम सुद्धा सेम आहे. फक्त 6व्या पोझिशनला जो काही R ग्रुप चेंज झालेला आहे त्या R ग्रुपचं काय लिहायचंय आपल्याला? इथं नाव लिहायचंय, केमिकल नेम लिहायचंय. बाकी सगळं पुढचं जे आहे बेसिक मॉइटी आणि त्या R ग्रुपला अटॅच असलेली मॉइटी म्हणजे ॲसिटामायडो, ते पण कसं आहे? सेम आहे. फक्त बेन्झिल पेनिसिलिनला काय अटॅच होतो? फिनॉक्झिमिथिल, फिनिल मिथिल. आणि या ठिकाणी काय अटॅच होतो? काय अटॅच होतो? बेन्झिल पेनिसिलिनला काय अटॅच होतो? फक्त फिनिल ग्रुप अटॅच होतो. फिनिल मिथिल म्हणजेच कोणता? फिनिल म्हणजे एक बेन्झिन रिंग आणि त्याला कोणता? CH2 ग्रुप अटॅच होतो. म्हणजेच जर ते आपण ॲसिटामायडो मध्ये कन्सिडर केलं तर फक्त फिनिल मॉइटी दुसऱ्या पोझिशनला अटॅच होते आणि फिनॉक्झिमिथिल मध्ये काय अटॅच होते? फक्त दुसऱ्या पोझिशनला फिनॉक्झी ग्रुप. आलं लक्षात. बेन्झिल पेनिसिलिन मध्ये दुसऱ्या पोझिशनला काय अटॅच होतं? फक्त फिनिल ग्रुप.
बाकी ॲसिटामायडो जशाला तसं, आणि तेच फिनॉक्झिमिथिलमध्ये काय अटॅच होतं, फिनॉक्झी ग्रुप. बाकी जशाला तसं केमिकल नेम. हे कशाचं केमिकल नेम आहे, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. आलं का लक्षात सगळ्यांना? काय मग केमिकल नेम फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचं, त्यालाच आपण म्हणतो पेनिसिलिन व्ही. कोणतं, पेनिसिलिन व्ही. तेच बेन्झिल पेनिसिलिनला काय म्हणतो, पेनिसिलिन जी. आणि फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनला काय म्हणतो, पेनिसिलिन व्ही. केमिकल नेम काय, 6 इन ब्रॅकेट 2 फिनॉक्झी. फिनॉक्झी म्हणजे जेव्हा बेन्झिन रिंगला ऑक्सिजन अटॅच होतो त्याला आपण काय म्हणतो, फिनॉक्झी. ॲसिटामायडो 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बोक्सिलिक ॲसिड और पेनिसिलॅनिक ॲसिड. हे काय झालं, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचं केमिकल नेम. आलं लक्षात? झालं सगळ्यांचं लिहून. आता बघू आपण त्याच्या प्रॉपर्टीज. काय बघायच्यात आपल्याला, त्याच्या प्रॉपर्टीज. चला मग प्रॉपर्टीज आधी लिहून ठेवा. कोणत्या कोणत्या असतात प्रॉपर्टी. प्रॉपर्टीज फर्स्ट, नेचर. पहिली काय प्रॉपर्टी त्याची, नेचर. कसं आहे नेचर फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचं, इट इज अ फाईनली क्रिस्टलाइन पावडर. फाईनली क्रिस्टलाइन पावडर. नेक्स्ट, कलर. नेचर कसं आहे त्याचं, फाईनली क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाईट. ओडर, ओडरलेस. ओडर कसा आहे त्याचा, ओडरलेस. टेस्ट, टेस्ट कशी आहे त्याची, स्लाइटली बिटर टेस्ट. कशी आहे, स्लाइटली बिटर टेस्ट. नेक्स्ट, सोलुबिलिटी. सोलुबिलिटी कशी आहे त्याची बघा, स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. slightly soluble in water and freely soluble in ethanol. इथेनॉल मला किंवा अल्कोहोल. कशामध्ये आहे, इथेनॉल पेक्षा अल्कोहोल घ्या. फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. हे काय त्याच्या प्रॉपर्टीज बघा. नेचर कसं आहे, फाईनली क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाईट, ओडर ओडरलेस, टेस्ट लाइटली बिटर टेस्ट, सोलुबिलिटी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. कशी आहे सोलुबिलिटी, स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. आलं लक्षात? आता बघू आपण प्रॉपर्टीज कळायला सगळ्यांना. आता बघू आपण त्याचे युजेस. आलं लक्षात? काय म्हणते युजेस, जे आपण आता काल बेन्झिल पेनिसिलिनचे बघितले. बेन्झिल पेनिसिलिनचे जसे युजेस आहेत सेम तसेच यूज कशाचे आहेत, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचे. आलं लक्षात? कोणते कोणते आहेत मग सांगा मला बेन्झिल पेनिसिलिनचे युजेस. पहिला यूज काय काय असतो, कोणता असतो पहिला यूज, ॲब्सेसेस. आलं लक्षात? जे काही बेन्झिल पेनिसिलिनचे युजेस आहेत तेच सेम यूज कशाचे आहेत, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. एक्सेप्शन फक्त दोन गोष्टीचं आहे की फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन जे डीप इन्फेक्शन असतात जसं सिफॅलिस आणि मेनिंजायटिस, त्यात ह्या दोन इन्फेक्शनवर ट्रीट होत नाही. कोणते कोणते, सिफॅलिस आणि मेनिंजायटिस. बाकी सगळे जे बेन्झिल पेनिसिलिनचे युजेस आहेत ते आणि फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचे युजेस कसे आहेत, सारखे. फक्त एक्सेप्शन काय आहे, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन हे डीप इन्फेक्शनला ट्रीट करू शकत नाही, लाईक सिफॅलिस अँड मेनिंजायटिस. बाकी जेवढे काही बेन्झिल पेनिसिलिनचे युजेस आहेत ते सगळे युजेस कशाचे आहेत, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचे. आलं लक्षात? मग सांगा युजेस काय असतील त्याचे. पहिला आहे ॲब्सेसेस, दुसरं काय आहे गोनोरिया, तिसरं काय असणार मग, स्कारलेट फीवर, न्यूमोनिया,
फक्त मेनिंजायटिस आणि सिफॅलिस सोडून. आलं लक्षात? फॅरिंजायटिस विच इज कॉज्ड बाय बोथ स्टेफायलोकोकाय अँड स्ट्रेप्टोकोकाय. त्या दोघांमुळे जे काही इन्फेक्शन होणार आहे ते सगळे. नंतर कोणतं आहे त्याचं? ओटिटिस मीडिया. ओटिटिस मीडिया. अँड लास्ट काय त्याचा यूज म्हणजे इन द टिटॅनस, डिप्थेरिया अँड अँथ्रॅक्स. टिटॅनस, डिप्थेरिया अँड अँथ्रॅक्स. आलं लक्षात? म्हणजे फक्त बेन्झिल पेनिसिलिन मधले आपल्याला 2 रिमूव्ह करायचे, बाकी सगळे युजेस कशाचे आहेत? फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचे. काय काय रिमूव्ह करायचे? डीप इन्फेक्शन लाईक सिफॅलिस अँड मेनिंजायटिस. आलं लक्षात? ते सोडून बाकी सगळे कशाचे युजेस आहेत? फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचे. आलं लक्षात? हे झाले त्याचे युजेस. केमिकल नेम कळालं, युजेस कळाले, स्ट्रक्चर आलं लक्षात. प्रॅक्टिस करायची स्ट्रक्चरची. इथं काही वर्ग नाही आपला छानपैकी मी तुम्हाला कधीही उठवून क्वेश्चन विचारू शकल. तसे पण दिवस लवकरच येतील जेव्हा मी तुम्हाला प्रत्येकाला एकाला तरी उठून काय करणार? स्ट्रक्चर फळ्यावर काढायला लावून. ओके, सो बी प्रिपेअर फॉर दॅट. रेडी राहा त्यासाठी, नंतर तुमची फजिती नाही होऊ. नेक्स्ट बघू आता आपण त्याचं फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स. फॉर्म्युलेशन काय काय आहे? फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन एकतर फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन कॅप्सूल फॉर्म मध्ये भेटतं. कोणत्या? कॅप्सूल, टॅबलेट अँड ओरल सस्पेन्शन. कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये अवेलेबल आहे फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन? एकतर कॅप्सूल, दुसरं टॅबलेट अँड थर्ड म्हणजे ओरल सस्पेन्शन. त्याचं ब्रँड नेम लिहा. ब्रँड नेम मला सांगा आधी. बेन्झिल पेनिसिलिनचं काय आहे ब्रँड नेम? बेन्झिल पेनिसिलिनचं काय आहे? क्रिस्टापेन. बरोबर आहे. तर फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचं ब्रँड नेम आहे क्रिस्टापेन व्ही. कोणतं आहे? क्रिस्टापेन व्ही किंवा देपेन. कोणतं आहे? देपेन. म्हणतो ना आपण रागात, दे पेन, माझी मला पेन दे. बरोबर? दे पेन. फक्त पेन दे म्हणायचं नाही, काय म्हणायचं? दे पेन. ओके, हे काय आहे त्याचं? फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचं ब्रँड नेम कोणतं आहे? क्रिस्टापेन व्ही और दे पेन. आलं लक्षात? आता आपण बघू नेक्स्ट ड्रग. फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन कळालं, आलं लक्षात? आता बघू आपण एम्पिसिलिन. काय बघू? एम्पिसिलिन. सगळ्यांना माहिती आहे एम्पिसिलिन कधी तयार होणार? कधी तयार होते एम्पिसिलिन? जेव्हा आर ग्रुप कशाने रिप्लेस होतो? कशाने रिप्लेस होतो? आर ग्रुप अमायनो आणि बेन्झीन रिंगनी. आलं लक्षात? कशाने रिप्लेस होतो आर ग्रुप? बेन्झीन रिंग आणि अमायनो. बघू बरं कसं असते मग स्ट्रक्चर. कोणता आहे? अमायनो बेन्झिल ग्रुप आपण अटॅच करू कोणत्या ग्रुपला? आर ग्रुपला. बरोबर आहे. त्याचं नाव काय आहे? एम्पिसिलिन. काय आहे त्या ड्रगचं नाव? एम्पिसिलिन. आता मला सांगा अमायनो बेन्झिल ग्रुप म्हणजे कोणता असतो? अमायनो बेन्झिल ग्रुप कसा राहील? अमायनो बेन्झिल. बेन्झिल म्हणजे तुम्हाला माहिती बेन्झिलचं स्ट्रक्चर कसं असते? बेन्झीन रिंग त्याला CH2. आलं लक्षात? ह्या CH2 चा एक ग्रुप एक हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस होणार? अमायनो ग्रुपनी. कोणत्या ग्रुपनी? अमायनो ग्रुपनी जर रिप्लेस झाला तर त्याला आपण काय म्हणणार? अमायनो बेन्झिल. काय म्हणणार? अमायनो बेन्झिल. आता मला सांगायचं केमिकल नेम काय येतं मग? काय येणार केमिकल नेम? 6 इन ब्रॅकेट. हे तर झालं ॲसिटामायडो. बरोबर आहे. दुसऱ्या पोझिशनला काय काय अटॅच आहे? इतका ग्रुप कोणता आहे? ॲसिटामायडो. ही सगळी आपली पेनिसिलिनिक ॲसिड बेसिक मॉइटी. ह्या ॲसिटामायडोला काय काय अटॅच आहे दुसऱ्या पोझिशनला? एक तर अमायनो ग्रुप आणि दुसरा कोणता आहे? बेन्झीन ग्रुप. त्यालाच आपण काय म्हणतो? फिनिल. बरोबर आहे. अल्फाबेटिकली अरेंज करा. 6 इन ब्रॅकेट
2 अमायनो काय म्हणते 6 इन ब्रॅकेट 2 अमायनो, दुसऱ्या पोझिशनला काय आहे, सॉरी 2 डॅश अमायनो कॉमा 2 डॅश फिनिल ॲसिटामायडो ब्रॅकेट क्लोज, परत 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बोक्सिलिक ॲसिड और ह्यालाच आपण काय म्हणतो पेनिसिलॅनिक ॲसिड. पेनिसिलॅनिक ॲसिड आलं लक्षात. हे काय झालं एम्पिसिलिनचं केमिकल नेम. सगळं सेम आहे, फक्त काय आहे या ॲसिटामायडोवर जी काही अटॅचमेंट आहे, परत रिपीट करते, बेन्झिल पेनिसिलिन असेल तर त्यावेळेस काय येणार फक्त फिनिल मॉइटी अटॅच होतो, म्हणून केमिकल नेम कसे ना त्याचं 2 फिनिल ॲसिटामायडो पेनिसिलॅनिक ॲसिड 6 इन ब्रॅकेट 2 फिनिल ॲसिटामायडो पेनिसिलॅनिक ॲसिड. बरोबर आहे. तेच फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनला दुसऱ्या पोझिशनला काय अटॅच होतो फिनॉक्झी ग्रुप. कोणता ग्रुप होतो फिनॉक्झी, म्हणून त्याचं केमिकल नेम कसं होतं 6 इन ब्रॅकेट 2 फिनॉक्झी ॲसिटामायडो ब्रॅकेट क्लोज पेनिसिलॅनिक ॲसिड. तसंच एम्पिसिलिनला काय काय अटॅच आहे अमायनो बेन्झिल मॉइटी. कोणती अमायनो बेन्झिल मॉइटी अटॅच होतो. बरोबर आहे. पण ॲसिटामायडोवर काय काय अटॅच होणार आहे, एक तर अमायनो ग्रुप आणि दुसरा कोणता आहे फिनिल ग्रुप, म्हणून कसं येणार केमिकल नेम 6 इन ब्रॅकेट 2 डॅश अमायनो 2 डॅश फिनिल ॲसिटामायडो, एक तर 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बोक्सिलिक ॲसिड लिहा किंवा पेनिसिलॅनिक ॲसिड. काय ना पेनिसिलॅनिक ॲसिड. राहील लक्षात. आता बघू आपण त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे. झालं का लिहून सगळ्यांचं. आता बघू आपण त्याची प्रॉपर्टीज. स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा, काढून बघत चला स्ट्रक्चर. प्रॉपर्टीज. नेचर क्रिस्टलाइन पावडर नेचर कसं आहे त्याचं क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाईट, ओडरलेस, काय म्हणते त्याचं बघा. नेचर कसं आहे क्रिस्टलाइन पावडर एम्पिसिलिनचं, कलर व्हाईट आहे, ओडरलेस आहे, टेस्ट त्याची बिटर आहे. टेस्ट कशी आहे बिटर. टेस्ट कशी आहे बिटर. सोल्युबिलिटी काय आहे सोल्युबिलिटी बघा कशा कशामध्ये सोल्युबल आहे. स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. कशामध्ये वॉटरमध्ये कसं आहे स्पॅरिंगली सोल्युबल अँड स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल. स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल. कशा कशामध्ये सोल्युबल आहे सोल्युबिलिटी बघा. स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये कसा आहे तो स्पॅरिंगली सोल्युबल, आणि स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल कसा आहे स्लाइट अल्कोहोलमध्ये कसा आहे तो स्लाइटली सोल्युबल. नेक्स्ट बघू आपण त्याची स्टोरेज कंडिशन. काय बघायचे स्टोरेज कंडिशन. जो एम्पिसिलिन असतो तो जर त्याला आपण 25 डिग्री सेल्सिअसच्या वर ठेवलं, काय म्हणते ते 25 डिग्री सेल्सिअसच्या जर वर त्या एम्पिसिलिनला ठेवलं तर लगेच तो कसा होतो अनस्टेबल. कसा होतो अनस्टेबल. म्हणून एम्पिसिलिनला आपण कधी पण कसं ठेवायचं कूल प्लेसवर ठेवायचं, एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं, आणि अशा ठिकाणी ठेवायचं की ज्या ठिकाणी त्याचं टेम्परेचर 25च्या वर जाणार नाही. आलं लक्षात. म्हणजेच तो कसा राहील स्टेबल. आलं लक्षात. कारण की जर त्याचं टेम्परेचर ज्या ठिकाणी तो ठेवला ड्रग त्याचं टेम्परेचर जर 25 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं तर तो ड्रग कसा होत असतो अनस्टेबल. कसा होतो अनस्टेबल होऊन जातो. म्हणून त्याला नेहमी एम्पिसिलिनला कसं ठेवायचं कूल प्लेसवर, आणि काळजी घ्यायची की त्याचं टेम्परेचर नॉट एक्सिडिंग
बिटवीन और अबोव द 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं नाही पाहिजे. चला लिहून घ्या मग त्याची स्टोरेज. झालं ना लिहून प्रॉपर्टीज. स्टोरेज लिहा. स्टोरेज कंडिशन लिहा. इट इज अनस्टेबल अबाउट 25 डिग्री सेल्सिअस. इट इज अनस्टेबल above 25 degree Celsius. Hence it is stored in tightly closed container. Tightly closed container in a cool place. कसं ठेवणार? टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवणार. इन अ कूल प्लेस और टेम्परेचर नॉट एक्सीडिंग 25 डिग्री. 25 डिग्रीच्या वर टेम्परेचर गेलं नाही पाहिजे. आलं लक्षात? ही झाली त्याची स्टोरेज कंडिशन. आता आपण बघू त्याचा युजेस. पहिला यूज आहे इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ. एक तर पहिला आहे रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, नंतर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, नेक्स्ट गोनोरिया, नेक्स्ट मेनिंजायटिस, नेक्स्ट एंटरिक इन्फेक्शन अँड सेप्टिकेमिया. हे वरचे सगळे तुम्हाला माहिती. रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन काय असते ते सुद्धा माहिती. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन काय असते ते सुद्धा माहिती. गोनोरिया कालच बघितलंय आपण आणि मेनिंजायटिस सुद्धा कालच्या लेक्चरमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं की मेनिंजायटिस म्हणजे काय असते. आता आपण बघू एंटरिक इन्फेक्शन आणि सेप्टिकेमिया म्हणजे काय. एंटरिक इन्फेक्शन म्हणजे काय? ड्यू टू सम ॲलर्जिक रिॲक्शन और ड्यू टू सम इन्फेक्शन टू द इंटेस्टाईन. जर समजा इंटेस्टाईनला जर इन्फेक्शन झालं, सगळ्यांना माहिती इंटेस्टाईनला जर इन्फेक्शन झालं तर काय होणार? ऑब्विसली काय होणार? त्या पर्सनला डायरिया होणार. कशामुळे होणार? जेव्हा इन्फेक्शन झालं तर त्या डायरियाला ट्रीट करण्यासाठी काय देतो आपण? एम्पिसिलिन. आणि नेक्स्ट म्हणजे सेप्टिकेमिया. सेप्टिकेमिया म्हणजे काय? अशी टर्म ज्या वेळेस काय होतं आपल्याला माहिती इन्फेक्शन आपल्या बॉडीवर कुठेही होऊ शकते. बरोबर आहे. आपल्या स्किनवर होईल, लंग्सवर होईल, एव्हरीवेअर कुठेही इन्फेक्शन होऊ शकते. बरोबर आहे. जर समजा ते बॅक्टेरियल इन्फेक्शन जर ब्लडमध्ये गेलं, कुठं गेलं? ते इन्फेक्शन ब्लडमध्ये गेलं आणि ब्लडमध्ये गेल्यानंतर त्या ब्लडला जर तो पॉयझनस किंवा टॉक्झिक करत असेल आणि त्या ब्लडमध्ये त्याची टॉक्झिन्स वगैरे जर तो सिक्रीट करत असेल बॅक्टेरिया आणि ब्लडमध्ये टॉक्झिन्स सिक्रीट केलं तर ऑब्व्हियसली ब्लड कसं होईल? पॉयझनस. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? सेप्टिकेमिया. काय म्हणतो? सेप्टिकेमिया. कधी इन्फेक्शन सुपरफिशियल लेवलला असेल तर ठीक आहे, पण जेव्हा इन्फेक्शन ब्लडमध्ये जाईल आणि ब्लडला पॉयझनस करत असेल तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? सेप्टिकेमिया. आणि ही जी कंडिशन आहे ती खूप सिरियस टाईपची असते, कारण की ब्लडला जर इन्फेक्शन झालं किंवा ब्लड जर पॉयझनस झालं तर त्या पर्सनची काय होऊ शकते? डेथसुद्धा होऊ शकते. तर त्याला ट्रीट करण्यासाठी सुद्धा आपण काय यूज करतो? एम्पिसिलिन. हे काय झाले त्याचे युजेस. पहिला यूज काय आहे? रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. माझ्यासोबत म्हणत चला. दुसरा यूज काय आहे? युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. तिसरा आहे गोनोरिया. चौथा आहे मेनिंजायटिस. पाचवा आहे एंटरिक इन्फेक्शन आणि सहावा आहे सेप्टिकेमिया. कोणता आहे? सेप्टिकेमिया. नेक्स्ट बघू आपण त्याचा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. त्याचं कोणत्या कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये अवेलेबल आहे? एक तर कॅप्सूल, दुसरी टॅबलेट, ओरल सस्पेन्शन. कोणतं कोणतं आहे? कॅप्सूल, टॅबलेट, ओरल सस्पेन्शन, स्टराइल, सोल्युशन अँड इंजेक्शन. कोणतं आहे? कॅप्सूल, टॅबलेट, ओरल सस्पेन्शन, स्टराइल, सोल्युशन अँड इंजेक्शन. हे झाले त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. आणि आता बघू आपण त्याचं ब्रँड नेम. त्याचं ब्रँड नेम आहे एम्पिपेन. ब्रँड नेम
MP पेन. आलं लक्षात? MP पेन. आता मला सांगा फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचं कोणतं आहे? दे पेन. एम्पिसिलिनचं आहे MP पेन. आलं लक्षात? आणि तेच बेन्झिल पेनिसिलिनचं काय आहे? कोणतं आहे? पाम. PAM किंवा क्रिस्टा पेन. आलं लक्षात? हे काय आहेत त्याचे ब्रँड नेम. आणि इथं आपलं बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्सचे हे जे 3 ड्रग्ज आहेत ते संपलेले आहेत. कोणते कोणते? बेन्झिल पेनिसिलिन, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन आणि एम्पिसिलिन. राहिलेले बघू आपण पुढच्या लेक्चरला. आलं लक्षात? नीट स्टडी करा, अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी कधी विचारलं रात्री 12 वाजता जरी उठून विचारलं की काढ स्ट्रक्चर बेन्झिल पेनिसिलिनचं, काढा स्ट्रक्चर फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिनचं, तर घाबरून जायचं नाही. तुम्हाला ते स्ट्रक्चर काढता आले पाहिजे, त्याचे युजेस आणि ब्रँड नेमसुद्धा सांगता आले पाहिजे. आलं लक्षात? अभ्यास करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून डोक्याला लोड येणार नाही. जेव्हाच तेव्हा स्टडी करत जा. ओके, चला भेटू मग पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय.